स्वाहा की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। सद्गुरु शांतानंद महाराज की जय। भगवान श्री कृष्ण त्रैलोक्यपती भगवान श्री कृष्ण यांना सुद्धा प्रारब्ध चुकलेलं नाही। प्रभू रामचंद्राला वनवास भोगावा लागला, सीतामाईंना पतिविरह सोसावा लागला। पहिल्या जन्मात त्याचं प्रारब्ध आहे। त्रैलोक्य भगवान श्री कृष्णाला सुद्धा आपलं प्रारब्ध चुकलं नाही। ते सृष्टीचे मालक आहेत, त्रैलोक्याचे मालक आहेत भगवान श्री कृष्ण। त्रैलोक्यपती भगवान श्री कृष्ण हे सांगतात, निरपेक्ष भक्त मला ज्यादा आवडतो, त्याच्या शोधात मी 10 दिशा हिंडतो। असा भक्त मला जर मिळाला त्यांनी बाण मारल्यानंतर कृष्णाला आपला अवतारकारी संपवावं लागलं। तुम्हाला सांगतो, चक्रवर्ती राजे, नळ राजा, चक्रवर्ती सम्राट, सम्राट म्हणजे अख्ख्या हिंदुस्थानाचा राजा, सगळे राजे त्याचा राजा असं चक्रवर्ती याच्याबद्दल अर्थ सम्राट, सम्राट राजे हे नळ राजा। नळ राजाला सुद्धा प्रारब्ध चुकलं नाही। तुम्हाला सांगतो, कधी कोणाला दोष देऊ नका, कधीच कोणाला दोष देऊ नका। जीवनात जे काही होतं, वाईट होतं चांगलं होतं, हे आपल्या प्रारब्धाने होतं। कधीच काय आयुष्यात कधी कोण दोष द्यायचा नाही। आमच्या भावकीने वाईट केलं, देवाने वाईट केलं, आमच्या विरोधकाने वाईट केलं। देव हा कधी कोणा ब्राह्मण वृद्ध म्हातारी असते, तिचा एकुलता एक मुलगा जंगलामध्ये सरपण आणण्यासाठी जातो। त्या ठिकाणी त्याला एक विषारी साप चावतो आणि तो त्या म्हातारीचा मुलगा मरण पावतो। तेवढ्यामध्ये त्याच रस्त्याने एक शिकारी येतो, शिकारी, आणि त्या सापाला हातात धरतो आणि तो आजीला म्हणतो, आजी ह्या सापाला मी काय करू? हा साप तुमच्या मुलाला चावलाय, याला तुकडे करू, याला जाळू, याला काय करू, याला काय शिक्षा करू या सापाला? ती आजी म्हणली, ती ज्ञानी होती, साधी स्वभावाची, गौतमी नावाची ब्राह्मण म्हातारी होती, ती हुशार होती। ती म्हणली, कशाला मारतो? यांनी काय केलं? कशाला आपण नरकात जायचं? याला मारून तरी माझा मुलगा काय परत येणार नाही, याला सोडून दे, याला सोडून दे। तेवढ्यात जो साप असतो, साप तिथं आला। साप मनुष्यवाणीने बोलू लागला, हे माते, मी तुझ्या मुलाला माझ्या मनाने नाही चावलो, मला कोणीतरी आज्ञा केलेली, मला काळाने आज्ञा केली, त्याच्यामुळे मी तुझ्या मुलाला चावलो। आणि ते थोड्या वेळाने काळ पण तिथे आला। काळाने सुद्धा मातेला हात जोडले, हे माता, तुझ्या मुलाला मी मनाने नाही मारलं। गत जन्मामध्ये, मागील जन्मामध्ये तुझ्या मुलाने जे वाईट कर्म केलं, वाईट कर्म, त्या वाईट कर्माने मला ऑर्डर दिली, वाईट कर्माने मला ऑर्डर दिली आणि मी ते केलं। वाईट कर्माने काय सांगितलं? याला चाव। काळाला ऑर्डर केली, काळाने सापाला केली, सापाने त्या मुलाला चावला। ती म्हातारी हुशार होती, तिने गेलं। हेच मला एवढंच सांगायचं, जीवनात जे बरं वाईट होतं ते आपल्या नशिबाने होतं। कधी देवाला दोष द्यायचा नाही, कधी माणसाला दोष द्यायचा नाही, कधी कोण होतं ते आपल्या कर्माने, आपल्या कपाळाला दोष द्यायचा। भोले बाबाचं कुटुंब म्हणजे पार्वती, कार्तिक आणि गजानन, त्यांचे शिवगण, हे सर्व मंडळी, नंदी वगैरे यांनी गेली। हे सुरुवातीला तिथे आल्यानंतर भोले बाबांनी सांगितले, मला भगवंताला एकट्याला भेटायचं। सगळे बाहेर थांबले, पार्वती पद्मिनी नावाच्या तलावामध्ये थांबली, ते बाकीचे नंदी वगैरे तिथे साईडला थांबले आणि स्वतः भोलेनाथ पांडुरंगाला भेटायला गेले।
सुरुवातीची वारी त्यांनी केली, पंढरीची वारी भोले बाबांनी केली. तिथे ते गेले. त्याच्यानंतर त्यांनी रुक्मिणी मातेला सांगितलं, पांडुरंगाने माझा भक्त आलेला आहे, तुम्ही थोडा साईडला व्हा. त्याच्यानंतर भगवंतांना जी चर्चा झाली ते म्हणले, देवा आता मी कुठं थांबू? भोले बाबा म्हणले पांडुरंगाला, मी कुठे थांबू आता देवा? ते म्हणले माझ्या डोक्यावर थांबा. आज मी पांडुरंगाच्या डोक्यावर लिंग पिंड वगैरे असे. दुसरी वारी ज्ञानेश्वर माऊलीने केली. ते साधू संतांनी पहिल्या वाऱ्या केल्या. तुकाराम महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे वंशज विश्वंभर बाबा, हे विश्वंभर बाबांनी पहिली वारी केली. हे तुकाराम महाराजाच्या कुळामध्ये 9 पिढ्या परमार्थ चालू होता. त्यावेळी संत तुकाराम महाराज जन्माला आले. सांगायचं तात्पर्य एवढे, तुम्ही वाऱ्या करा. जे आज आपला बँक बॅलन्स आहे ना तो शिल्लक राहतो. जीवनात आहे ना तेवढं काहीतरी केलं पाहिजे आपण. त्यासाठी ना साठा तयार केला पाहिजे, पाप पुण्याचा साठा आहे का नाही. आपण जे चालतो, तुम्हाला सांगतो, यज्ञ पूर्वीच्या काळी यज्ञ करण्यासाठी लाखो रुपये लागायचे. पूर्वीच्या काळी सांगतात राजे लोक यज्ञ करायचे ऋषी मुनींच्या संगतीने. त्या टायमाला 65 लाख रुपये खर्च यायचा. किती यायचा? 65 लाख रुपये यज्ञ करण्यासाठी. आज तो कोटी रुपये होऊ शकतो. आणि आज कोणाची ती ऐपत नाही. ते यज्ञाची अशी पद्धत होती, हत्तीच्या सोंडवाने तुपाची धार सोडावं लागायची, तेव्हा ते यज्ञ पूर्ण होतं. ते ऋषी राजे लोक, सम्राट वगैरे ते होते, त्यांच्या काळात ते करत होते. आता ते शक्य नाही. पण यात एक सांगितलं ग्रंथामध्ये, त्याच्यामध्ये की तुम्ही पायी वारी करा. एक पाऊल, एक यज्ञ. तुम्ही पंढरीचं जर शुद्ध अंतकरणाने जर वाटचाल केली आणि पांडुरंग, मी माझा स्वतःचा अनुभव सांगतो. मी ना वारीत असताना ना पांडुरंग प्रत्येक शब्दाला उचलत, तो सांगू नाही पण माणसाने जरूर सांगितलं पांडुरंग म्हणता कोटी पुण्य तयार होते. आणि आपण जर पंढरपूर होत मध्ये आधी सुख होती, बोलणं होतं काही, पण जाताना ते कोणत्याही देवाचं नाव घ्या, पांडुरंगाचं नाव घ्या. एक पावली यज्ञ, प्रत्येक पावलाला यज्ञ होत असतो. त्यासाठी आपण आपला मनुष्य देव दुर्मिळे या जीवनाचं सार्थक करावं. माणसाने नामस्मरण करावं, चांगले सद्गुरूंची गाडी घ्यावा, चांगलं आचरण करावा. माणसाने पुरुषार्थ करावा. पुरुषार्थ माणसाचे 4 पुरुषार्थ आहे: धर्म, अर्थ, काम, मोक्ष. माणसाने आपल्या पत्नीला धर्माने वागवावं, अर्थ तिला पैसा पुरवावा, काम तिची इच्छा काय प्रपंचाच्या अडचणी असतात ते तिने पूर्ण करा, आणि मोक्ष आपल्या पत्नीला आपण मोक्ष मिळवून द्यावा, चांगले सद्गुरू मिळवून द्यावा. हे माणसाचे 4 पुरुषार्थ आहे. हे माणसाने प्रत्येकाने पुढच्या पुरुषार्थ पूर्ण केले पाहिजे. करतो मी. श्री ज्ञानदेव तुकाराम की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरु शांतानंद महाराज की जय. ठीक. देवे येणे वागेने तोषावे, तोषोनी मज द्यावे पसार दान. जय कांचे व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. होता परस्परे मैत्र जीवांचे, तिमिर विश्व स्वधर्म सूर्य पाहो. जो वांछित तो लाहो, प्राणी जात वर्षद सकल मंडळी. ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवर मंडळी भेटू तुझा होता. चला कल्पतरूचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलणे ते अर्णव पेशांचे, चंद्रमेचे आलांछन. ते कापहीन सदा होतो.
किंबहुना